होळी निमित्त सरकार महिलांना खुश करणार 10व्या हप्त्याची सुरुवात करण्यात आली। महिलांना अजून 1500 रुपये जमा होणं सुरू झालेलं आहे। 10व्या हप्त्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहे। महिलांसाठी 4 गिफ्ट शासनाने जाहीर केले आहेत। होळी निमित्त महिलांवर पैशाची उधळण होत आहे। 8वा 9वा हप्ता जमा झाला, आता लगेच त्या पाठोपाठ 10वा हप्ता जमा होत आहे। आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। सरकारकडून महिलांसाठी होळीच्या विशेष शुभेच्छा। एका पाठोपाठ 2 हप्ते पडले, आता लगेच एप्रिलचा हप्ता जमा केला जात आहे, तोही आजपासूनच। 3600 कोटी रुपये राज्य सरकारने बहिणींसाठी मंजूर केलेत। लाडक्या बहिणींनो, आता घाबरू नका, सर्व बहिणींना पैसे मिळणार। बहिणींची कपात होणार नाही। बहिणींची संख्या कमी झाली नाही, तर संख्या वाढलेली आहे। आदिती ताईंनी खुशखबर दिली। ऑक्टोबर 2024 मध्ये जिंची संख्या 2,33,66,000 सुमारे इतकी होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की होळी निमित्त लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे 1500 रुपये हा लाभ देऊन सरकार बहिणींना रंगात भिजवून टाकणार आहे। 10व्या हप्त्याचे आज 1512 जिल्ह्यांमधून पडण्याला सुरुवात होणार आहे। येणाऱ्या 4 दिवसात सर्व बहिणींना 10वा हप्ता मिळणार आहे, पण त्यानंतर लगेच 2100 रुपयाची घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली। आता 2100 रुपये मिळणार। आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ। 10व्या हप्त्याविषयी मोठी खुशखबर आली। होळी निमित्त सर्वात मोठे 4 गिफ्ट शासनाने महिलांसाठी जाहीर केले। कोणते 4 गिफ्ट महिलांना आजपासून मिळणार आहे? होळी निमित्त 10व्या हप्त्याचं वाटप कोणत्या जिल्ह्यात केलं जाणार आहे याची माहिती पुढे मिळेलच, पण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना सांगितलं की तुमची योजना सुरू राहणार, कुणी काही म्हणू द्या, तुम्हाला आता 18,000 रुपये मिळणार। समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। ताई, कुणालाही किती विरोधात बोलू दे, तू काळजी करू नकोस। राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। वर्षाला 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतलाय। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। महिलांच्या कमेंट देखील आलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। आज पुन्हा 3000 रुपये जमा झाले। एक महिलाचा 5 तासापूर्वी कमेंट, आता पहा, आज 3 हप्ते मिळाले, 3 हप्ते जमा झाले। धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज डबल 1500 जमा, एप्रिलचा हप्ता जमा झाला। होळी निमित्त महिलांना अजून 1500 रुपये जमा होणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यात हे सर्वात आधी हे पैसे मिळणार आहेत? कोणत्या महिलांना पहिल्यांदा हे पैसे पडणार आहेत? पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना हे एप्रिलचे 1500 जमा होत आहे? 10व्या हप्त्याची अपडेट कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार, कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे पडणार हे जाणून घेणार आहोत। पहा, 8वा हप्ता जमा झाला, 9वा हप्ता जमा झाला। ज्यांना 8वा 9वा मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज आहे। एप्रिलच्या हप्त्याविषयी सर्वात मोठी आनंदाची बातमी सुरू झालेली आहे। पहा, नक्की हा हप्ता कधी जमा होणार, दोन्ही हप्ते ज्यांना आले नाही त्यांच्यासाठी काय गुड न्यूज आहे। होळी निमित्त महिलांना शासन खुश करणार आहे। हे 4 गिफ्ट नेमकं कोणते आहेत, कोणत्या महिलांना मिळणार आहेत, संपूर्ण सविस्तर आता जाणून घेणार आहोत। आता ज्या महिला अटीमुळे अपात्र झालेल्या आहेत, तर त्या अपात्र झालेल्या महिलांना आता पुन्हा योजनेत येण्यासाठी देखील एक मार्ग मोकळा केला जाणार आहे। त्या अटी तुम्ही बसल्या नव्हत्या, त्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला योजनेत घेतलं जाणार का, त्याविषयी देखील मोठी गुड न्यूज समोर आली आहे। सविस्तर जाणून घ्या। धुलीवंदन आणि होळी निमित्त शासनानं पैशाची उधळण करण्याचं ठरवलंय। 2 हप्ते एका पाठोपाठ पडले, आता तिसरा म्हणजे 10वा हप्ता लगेच जमा केला जात आहे। 10व्या हप्त्याची यादी तयार झालेली आहे। कोणत्या महिलांना सर्वात जलद हे पैसे मिळणार, संपूर्ण सविस्तर ऐकून घ्या। पहा, 10व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते सगळ्यांना सरसकट सर्व महिलांना पडणार नाही। कोणते जिल्हे सर्वात आधी समाविष्ट केले जाणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे पडणार। 4 अशा बँका आहेत की जिथे अजिबात पैसे पडणार नाही। 4 बँकांची नावे जी आहेत ती योजनेमधून रद्द करण्यात आली आहे। जर तुमचं खाते या 4 बँकेत असेल तर अजिबात पैसे मिळणार नाही। ज्यांना फेब्रुवारी, जानेवारी किंवा मार्च पर्यंतचे पैसे मिळाले नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे, त्यामुळे पैसे मिळते। तर सगळ्यात आधी यादी जी असणार आहे, पहा, पहिल्या टप्प्यात 10 ते 12 जिल्हे असणार आहे, दुसऱ्या टप्प्यात 10 ते 12 जिल्हे आणि उरलेल्या टप्प्यात 10 ते 12, म्हणजे 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप
वाटपाचा कार्यक्रम आहे. होळीच्या दिवशीपासून पैशाची सुरुवात होत आहे. 3 टप्प्यात वाटप केलं जाणार आहे. ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व पात्र महिलांना होळी निमित्त जास्तीत जास्त महिलांना पैसे मिळणार आहे. आता तुम्ही पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात का तिसऱ्या टप्प्यात बसलाय, यानुसार तुम्हाला पैसे आज मिळतील, उद्या मिळतील, ते परवा मिळतील, हे तुम्हाला समजणार आहे. पहा, सगळ्यात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे? पहा, नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या टप्प्यातले पैसे राहिलेले, त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहे. दुसरा जिल्हा जर आपण बघितला, इकडे सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्हा 2 नंबरला घेण्यात आलेला आहे. सांगली जिल्हा असणार आहे. त्यानंतर यवतमाळ आहे, गडचिरोली आहे, तिकडे परभणी असणार आहे, इकडे अमरावती, लातूर या जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहे. सर्वात आधी जे जिल्हे असणार आहे ज्यामध्ये रायगड सुद्धा आहे, ठाणे सुद्धा आहे, पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यात पैसे पडतील. महिलांना होळी, धुलीवंदन आणि त्यानंतर 2 दिवस पैसे वाटपाचा कार्यक्रम शासनाने ठरवलेला आहे. पण हे जे पैसे आहेत ते सर्व बहिणींना पडणार आहेत. पण जर बहिणींना 8वा हप्ता आला नसेल, 9वा हप्ता आला नसेल, तर तो का नाही आला, त्यांच्यासाठी काय गुड न्यूज आहे हे तुम्हाला आता त्या ठिकाणी समजून घ्यावं लागणार. आता कोणत्या महिन्याला 8वा हप्ता आला नाही, कोणत्या महिन्याला 9वा हप्ता आला नाही, नक्की कमेंट करा. कारण की 9व्या हप्त्याचं 8व्या हप्त्याचं वितरण अजूनही सुरू आहे. ते आताच एप्रिलच्या हप्त्याविषयी गुड न्यूज आलेली आहे. आता 8वा 9वा जर मिळाला नाही तर 10व्या मिळण्याची शक्यता कमी होते. मग काय नियम लावलेले आहेत आता तुम्हाला तातडीनं कमेंट करायचं आहे. आम्ही लगेच त्यावर रिप्लाय करणार आहोत. कारण की तुमचे जर डॉक्युमेंट क्लिअर असतील किंवा तुमचं आधारला बँक खातं लिंक असणार आहे. आता लक्षपूर्वक ऐका, बऱ्याचशा महिलांना जे आहेत तर ते पैसे जे आहे आधार लिंकिंगमुळे थांबलेले आहेत. बऱ्याचशा महिलांकडे 4 चाकी नाही आहेत, बऱ्याचशा महिलांचं उत्पन्न कमी आहे, बऱ्याचशा महिला सगळ्या नियमात बसतात, पण त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली आहे आणि त्या त्रुटीमुळे त्यांचं जे नाव आहे ते बाहेर काढण्यात आलं. ते सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय चेक करायचं की तुमचं आधार लिंकिंग. आता आधार लिंकिंग चेक करण्यासाठी तुम्ही UIDAIच्या वेबसाईटला जायचं आहे आणि त्या वेबसाईटला जाऊन तुमचं बँक खातं, कोणतं बँक खातं तुमच्या आधारला लिंक आहे ते पाहायचं आहे. कारण की बऱ्याचशा बँक खात्याचे मेसेजेस देखील येत नाहीयेत. आता पोस्ट खात्याचा देखील एक प्रॉब्लेम झाला आहे. 4 अशी बँक खाते आहेत की जिथे पैसे येणं बंद झाले. आता पहा, फक्त 2 कोटी बहिणी ज्या आहेत त्या योजनेमध्ये राहणार आहे. कारण की जवळपास 52 लाख महिला बाहेर काढण्याची जी आहे प्रक्रिया सुरू झाली असं प्रशासन माध्यमाकडून समजलेलं आहे. कारण की छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाची सर्व जिल्ह्यात सर्वत्र छाननी सुरू आहेत. 52 लाख महिला बाहेर काढण्यात जाण्याची शक्यता आहे. आता कोणत्या महिला राहणार आणि कोणत्या महिला बाहेर काढल्या जाणार हे मार्च एंडिंग पर्यंत म्हणजे 31 मार्च पर्यंत आपल्याला समजलं जाणार आहे. फक्त 2 कोटी महिलाच योजनेत राहणार. कारण की लक्षपूर्वक आहे का, मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 4300 कोटीचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आला होता फक्त 24च्या हप्त्यांचे पैसे देण्यासाठी. तर 24 मध्ये पैसे किती हप्त्याचे आले पहा. पैसे आले जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, 6 महिन्यासाठी जवळपास 6 आणि आत्ताचे 3 म्हणजे हे मार्च पर्यंतचे असे 9 महिन्यासाठी 4300 कोटीचा निधी वर्ग करण्यात आला होता. मग आता लक्षपूर्वक पहा, आता पुढील 12 महिन्यासाठी निधी किती वर्ग करण्यात आला? 3600 कोटी. म्हणजे जर एक हिशोब केला तर फक्त 2 कोटी महिलांना इथून पुढे पैसे मिळतील अशी मीडिया रिपोर्टनुसार माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. आता यामध्ये महिला कोणत्या बाहेर निघतील? ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, म्हणजे महिलेच्या नावावर जरी नसली पण तिच्या घराच्या नावावर जरी असली, म्हणजे पतीच्या नावावर, सासऱ्याच्या नावावर जर असेल तर कदाचित ती महिला बाहेर निघू शकते. कारण की RTO विभाग जो आहे, राज्य परिवहन विभाग आहे, त्या परिवहन विभागाकडून याद्या मागवलेल्या आहेत. त्या यादीनुसार महिलांची नावे चेक केली जातील. महिलांच्या नाव त्यांच्या घरातल्या पतीचं, पुरुषांचं ज्यांचं नाव चेक केलं जाईल आणि त्या घरी जर 4 व्हीलर असेल तर अंगणवाडी सेविकाला घरी येऊन पाहायला पाठवलं जाईल. आणि जर 4 व्हीलर दिसली तर तातडीनं ऑनलाईन त्यांचं नाव रद्द केलं जाईल. त्यानंतर 2.5 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर यासाठी तुमचं रेशन कार्ड जर पांढरं असेल, म्हणजे केशरी पिवळं जर नसेल तर पांढरं असेल, तर तुमच्याकडे उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी केली जाऊ शकते आणि त्यानंतरच तुम्हाला 10वा हप्ता त्या ठिकाणी मिळू शकतो. पुढची गोष्ट, जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, इन्कम टॅक्स जर तुमच्या घरात कोणी भरत असेल, आता साधारणपणे ज्यांचं उत्पन्न 5 लाख 10 लाखाच्या पुढे आहे तर त्या अशा महिलांसाठी इन्कम टॅक्स जे आहे, म्हणजे त्या घरातील जे व्यक्ती आहे तर ते कोणी नोकरदार असेल तर त्यांना इन्कम टॅक्स भरणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. तर त्यावेळेस ते इन्कम टॅक्स विभागाकडून देखील डेटा मागवला जात आहे. आणि ज्या घरात इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती आहे याचाच अर्थ त्या घरामध्ये 2.5 लाखाच्या वर उत्पन्न आहे असा त्याचा अर्थ होतो आणि त्या महिलेचा लाभ हा बंद करण्याची कारवाई तिथून पुढे होऊ शकते. तिसरी अट म्हणजे कुणी सरकारी नोकरदार आहे का. घरामध्ये जर सरकारी नोकरदार जरी कुणी असेल तरी देखील त्या महिलांच्या खात्यामध्ये आता इथून पुढचे पैसे जमा होणार नाही. सोबत ज्या महिला डबल योजनांचा लाभ घेत आहेत, निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत आहेत किंवा इतरही कुठल्या योजनेचा लाभ घेत आहेत,
आणि मग तरी याचा लाभ घेत आहे तर त्याही महिलांचे खाते एका झटक्यात बंद करले जाणार आहे आणि त्यांना एप्रिलचे पैसे मिळणार नाही. दुसरी गोष्ट की ज्या बहिणींचं वय 21च्या आत आहे किंवा 65च्या वर आहे, वयाच्या अटीनुसार देखील त्या ठिकाणी हप्ते बंद करण्याचे निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्कीच या अटीत जर बसले तर लवकरात लवकर तुम्हाला एप्रिलचा हप्ता देखील लवकरात लवकर पाहायला मिळू शकतो. तर नक्कीच तुम्ही कमेंट करायचं आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, किती रुपये जमा झाले, तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात. तर अशा प्रकारे संपूर्ण सविस्तर माहिती मिळण्यासाठी तुम्हाला आता कमेंट करणं गरजेचं आहे. कमेंट केल्यानंतर तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याविषयी आम्ही तुम्हाला नक्कीच रिप्लाय देऊ. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओ आता इथून पुढे पाहत राहा, कारण की नवीन अर्थसंकल्पात नवीन निकष सुरू झालेले आहेत ज्यानुसार पैसे येण्याच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. तर त्या बदलांविषयी दररोज अपडेट राहण्यासाठी चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येत राहतात आणि नक्कीच ते पाहणं, त्याविषयी माहिती घेणं आता तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याकरताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या शेजार बहिणींना, माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.